चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात किशोर आणि त्याच्या साथीनं नितेश. एक षटकार आलाय किशोर यांच्या बॅट मधून, एक चौकार आलाय नितेशच्या बॅट मधून. एकंदरीत संघाची धावसंख्या 20, येणारे 6 बॉल बनवायचे 15 धाबा. आणि गोलंदाजीसाठी आपण पुनश्च एकदा पाहू शकता विपक्षी टीमचा कॅप्टन जय धुले श्री बिरा बीड टीम कडनं आपल्याला पाहायला मिळेल. ज्या जयनं 6 बॉल मध्ये 10 धावांचा बचाव केला, तो जय पुनश्च एकदा 6 बॉल आणि 15 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी गोलंदाजीसाठी आला. पहिल्या 2 बॉल मध्ये 6 धाबा खर्च केल्या होत्या, त्यानंतर 4 बॉल मध्ये 4 धाबा त्यांना बनवू दिल्या नव्हत्या. एवढी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. ती देखील बलाढ्य टीम कोंदुडे टीमच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळाली होती. आता मात्र स्वर्गीय रोहिदास तिखंडे गणेगाव 11 या टीमच्या अगेन्स्ट 6 बॉल मध्ये 15 धावसंख्येचा बचाव केला जाईल की या धावसंख्या बनल्या जातील. कारण की जो किशोर ज्याने एक षटकार लगावला, ज्याचे इरादे स्पष्ट झालेत, जो पवेलियन मधनं सेट होऊन आलाय, ज्याला आता चेंडू अगदी फुटबॉल इतका दिसतोय, त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. 6 बॉल 15 धाबा. इथून जिंकला तर किमान एक ट्रॉफी तुमच्यासाठी जरूर असेल. स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका अलॉंग दी कार्पेट. 2-2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तत्पूर्वी एकच धाव, नितेशला स्ट्राईक हवी आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न देखील केला जात नाहीये. एका धाबानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय. ते अगदी 21 म्हणजे 14 बनवायचे. 5 बॉल आणि 14 धाबा. एखादा मोठा फटका या 2 बॉल मध्ये येणं फार गरजेचं राहील ते गणेगाव टीम साठी. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुनश्च एकदा कमबॅक होईल. नितेशला इथून प्रयत्न करावे लागतील, परंतु त्याच्या समोर अगदी आपण पाहतोय तेवढा ताकदवर गोलंदाज जय धुले आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लावली अपील, पंचांकडे अपील केली जातीये. पंच अगदी तटस्थ आहेत, कोणताही डिसिजन देत नाहीये. म्हणजे डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट बॉल ने अगदी आपण पाहताय समीकरण अगदी तिथेच आपल्याला पाहायला मिळेल. येणारे बॉल असतील शिल्लक 4 धाबा बनवायचे त्या 14. स्विच हिट करायचा होता, वेकेंड एरिया आहे, माहिती आहे नितेशला, त्याच ठिकाणी हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला फटका समोरच्या दिशेनं, लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धाब्यासाठी पलटलेत, परंतु इथे चुकीची कॉलिंग, फलंदाज बाद होतोय. नितेशला परतावा लागेल, कारण की स्ट्राईक रोटेशन झालंच नव्हतं. दोन्ही फलंदाज अगदी आपापल्या एंडला होते आणि त्यानंतर अगदी जयनं नॉर्थ साईड एंड वरती बॉल लावला आणि तिथे मात्र नितेशला परतावा लागतंय. त्यानं स्ट्राईक सोडली होती. येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 3 बॉल मध्ये धाबा बनवायचे ते 13. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. त्याच्यामुळे या धाबा तुम्हाला बनवायच्या असतील तर 3 बॉल मध्ये तुम्हाला 13 या कंपल्सरी बनवाव्याच लागतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज जय धुले आणि बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला विशाल 6व्या क्रमांकावरती. ज्या विशालनं खऱ्या अर्थाने शेवटच्या षटकामध्ये धाबा खर्च केल्यात 19, त्याची भरपाई त्याला करावी लागेल. 3 बॉल मध्ये 13 बनवायच्यात मध्ये विशालला इथून आता 2 मोठे फटके मारावे लागतील, परंतु सॅकिंग एंडवरती किशोर आहे. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला, अगदी खेचून मारला. इथे खंडूकडनं चुकी झाली आहे, तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली. एक चुकी क्रिकेटमध्ये तुम्हाला पराजयाकडे घेऊन जात असते. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या, स्ट्राईक रोटेशन देखील झालेत. जर 2 मोठे फटके आले तर खंडूला रात्रभर झोप लागणार नाही, कारण की त्याच्या हातातून बॉल निसटला. 2 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. शेवटचे 2 बॉल 11 धावसंख्येची गरज. हा तर फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 1 धाब इथून कंप्लीट झाली आहे. 1 बॉल आणि आता 10 धावसंख्येची गरज. काय जबरदस्त खेळ आजच्या या संपूर्ण रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव आणि त्याच नंतर श्री बिरा बीड टीम. जबरदस्त पहिली रजनी स्पर्धा खेळत असताना गणेगाव टीमनं जो खेळ दाखवला, अगदी दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला.
आणखीन एक चांगला बॉल ऑन साईडला टर्न केलाय. खंडू पुन्हा एकदा चुकी करतोय, परंतु मॅच संपली आहे. खंडू प्रेशर घेऊ नका. आणि इथून अगदी आपण पाहताय